चला स्पीडअप घ्यायचंय. आठ धावांची गरज गोलंदाजीसाठी. जर्सी नंबर 10 वसंत आणि समोर राजू. वसंत यांचा पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. 1 बाउन्स. पहिली धाव, दुसरी धाव वेगाने संजय जाधव डेंजर झोन वरती, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. जर या लक्ष्मण स्मृती चषकामध्ये जर सिंगल जर दुहेरी आणि दुहेरीचं तिहेरीत रूपांतर केलं असेल तर भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी या संघाने आज 10 रन खूप कंप्लीट केलेत. आणि किती धावा महत्त्वाचे असतात ते प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आल्या होत्या त्यांच्या विनिंगसाठी. यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, यावेळेस मात्र डॉट बॉल. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. तीन धावा धाव फलकावरती. अजून 5 धावांची गरज. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय. विजय निकम यांची चांगली यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावा जरी धाव फलकावरती कमी असल्या तरी आपला संपूर्ण एफर्ट संघासाठी देत असताना त्यांना आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला आता मात्र टिपिकल संजय जाधव. धावांची गरज आहे. 4 धाव फलकावरती. धावा देखील लागलेत 4. वसंत यांची शांत आणि संयमी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका पाहायला मिळतोय. विजय निकम चेंडू पर्यंत पोहोचतो तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स संघाकडून मोठे फटके मारण्याचा जास्ती जोखीम घेतली जात नाहीये, कारण की सिंगलने मॅच सोपी आहे, सिंगल डबलने मॅच फिनिश होत आहे, त्यामुळे रिस्क घेतली जात नाहीये. राजू डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप होते. पहिली धाव वेगाने, अतिशय वेगाने घेतली जाते आणि दुसरी देखील कंप्लीट केली जाते. धाव फलक 7 आकड्यावरती. स्कोर्स आर लेवल. 1 धावांची गरज असेल या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये धडक मारण्यासाठी श्री भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी संघाला. आणि ती विजयाची 1 धाव येते, ती म्हणजे राजू यांच्या बॅट मधून. हार्ड लक बॅड लक नवलाई स्पोर्ट्स रेठरेवारणा संघ सातत्यानं इथपर्यंत येऊन त्यांचा प्रवास थांबतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये, आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांना बीट केला आहे ते म्हणजे संजय जाधव आणि राजू यांच्या चांगल्या नियोजनबद्ध शिस्तबद्ध खेळासमोर हार पत्करावी लागते आणि विजय ठरतोय तो म्हणजे भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट कारंडेवाडी हा संघ. हार्ड लक बॅड लक नवलाई स्पोर्ट्स, तुमचा देखील खेळ चांगला राहिला. तुम्हाला देखील खूप खूप साऱ्या शुभेच्छा. बी ग्रुप मधील सेमीफायनल, एका बाजूला जांभूर एका बाजूला अमेनी. या मॅचला मजा येणार आहे कारण की परफेक्ट कॉम्बो, परत चांगले प्लेइंग इलेव्हन्स आहेत दोन्ही टीम मध्ये. एका टीम मध्ये अक्षय आहे तर दुसऱ्या टीम मध्ये भरत कांबळे आहेत. एका टीम मध्ये अजित सारखा धुरंधर गोलंदाज आहे तर अमेनी संघा देखील तेज तर्रार गोलंदाज आहेत. बॅट्समन देखील सुरेख आहेत. ओपनिंग साठी फलंदाजीसाठी जांभूर संघाकडून फलंदाज सुरेश आणि संकेत. गोलंदाजी ट्रॅक वरती अमेनी संघाकडून गोलंदाज
संदीप. लक्ष्मण स्मृती चषक 2025 मधील दुसरी सेमीफायनल. चेंडू आहे संदीपच्या हातामध्ये. स्ट्राइक वरती सुरेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर अक्रॉस द बॅट खेळून काढलाय. डीपला आहे क्षेत्ररक्षक, परंतु गवताच्या पात्यातून वाट शोधतोय चेंडू, परंतु वाट काही भेटत नाही आणि एक धाव फलकावरती लागते. आता मात्र स्ट्राइक असेल संकेतकडे. 2 षटकांचा सामना आहे. साधारणतः 30 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न राहील जांभूर संघाचा. चांगला चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा वाईडिश लाईन पकडून चेंडू हाताळला गेला आणि एक धाव प्राप्त केली जाते. एका धावच्या मध्ये धाव फलक 2 या आकड्यावरती. संकेत आणि सुरेश ह्या जोडीवरती पूर्ण विश्वास असतो जांभूर संघाचा. आणि त्यानंतर हार्ड हिटर भरत कांबळे. आबटका चांगला लॉफ्ट केलाय, खूप उंच चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तो बनेल दर्शक. षटकार येतोय सुरेश यांच्या बॅट मधून. धाव फलक 8 या आकड्यावर. आणखीन एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप होते ना होते निघून जातोय सीमारेषा बाहेर षटकारांसाठी. पहिले 2 चेंडू सुरेख होते, नंतरचे देखील एक हाफ चान्स बनवला होता. क्षेत्ररक्षकाची साथ नाहीये. धावफलक 14 वरती असताना आणखीन एक डॉट बॉल येतोय. संदीप चांगल्या लयमध्ये आहे. चांगला बॉल आणि तितकाच सुरेख असा फटका सुरेश यांच्या बॅटमधून. एक धाव येते शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. कोणताही गडी बाद नाहीये आणि चांगली सुरुवात जांभूर संघाची. चांगला बॉल आणि त्याचा अतिरिक्त बाउन्स शोल्डरच्या लेवलला निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि ज्या ज्यावेळेस अनिलवरती विश्वास ठेवलाय संघाने, त्यावेळेस अनिलने संघासाठी कामगिरी केली. आणि पहिला बॉल देखील सुरेख. जो फलंदाज सुरेश ज्या लय मध्ये आहे, परंतु यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंच वाईट बॉल दर्शवतायत. व्हाईट बॉलच्या मदतीने धाव फलक आपण 16 या आकड्यावरती पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल. नक्कीच टाळ्या वाजतायत मैदानाच्या आतमध्ये, कारण की सुरेश आज दिवसभरामध्ये ज्या लयमध्ये आहे आणि त्याने जी सुरुवात करून दिली, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, त्याच्या पुढे अनिलची जी गोलंदाजी चालू आहे वाखण्याजोगी आहे. चांगला बॉल, चांगला टप्पा. पुन्हा एकदा त्याच वेगाचा आणि त्याच लाईनचा चांगला वापर. चेंडू येतोय प्रॉपर. आणखीन एक डॉट बॉल. अक्रॉस द बॅट. खूप वेळानंतर 3 डॉट नंतर बॅटवरती चेंडू येतोय. पहिला वेगाने घेतले आणि एकाच धावेवरती समाधानी मानावी लागेल.
18 ना, धावफलक 17 या आकड्यावरती पाहतोय. अजून देखील 2 चेंडू आहेत. चांगली गोलंदाजी अनिल यांची. संकेतसाठी थोडासा बॅटच्या वरच्या टोला लागून चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर जे अनिलने कमबॅक करून या मॅच मध्ये संपूर्ण अमेनी संघाला जर या मॅच मध्ये इन केला आहे ते म्हणजे अनिलची ही गोलंदाजी. 15 धावा आल्या होत्या पहिल्या षटकानंतर. आता धाव फलकावरती धावा आहेत 18. चांगले षटक हाताळलंय. हा देखील चांगला चेंडू आहे आणि चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात येते एक धाव आणि होते दुसऱ्या षटकाची सांगता. धाव फलक पोहोचते ते 19 या आकड्यावरती. 20 धावांची गरज असणार आहे टीम श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी. त्याला स्पीडअप घ्यायचंय. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी आपण ओपनिंगचे दोन्ही फलंदाज लगेचच पाठवायचे आहेत मित्रांनो. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी आपण ओपनिंगचे दोन्ही फलंदाज लवकर पाठवायचे आहेत मित्रांनो. बारा चेंडू 20 धावांची गरज. सरासरी 10 प्रति ओव्हर 10 रन बनवायचे आहेत. परंतु ज्या पद्धतीची जांबू संघाची गोलंदाजी आहे, अजित, संकेत, भरत कांबळे प्रॉपर गोलंदाज आहेत आणि प्रेशराइज गेम मध्ये चांगली अजून खुलून त्यांची गोलंदाजी उभारून येते. जेवढा जास्त प्रेशर तितकी चांगली गोलंदाजी जांभूर संघाकडून केली जाते. आणि या सगळ्या खेळाच्या जोरावरतीच हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. बॅटिंगसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि सुनील सातत्याने अमेनी संघाचं नेतृत्व करणारी जोडी, सातत्याने या दोघांना आपण फलंदाजीसाठी ओपनिंगला येताना पाहतोय. आणि ओपनिंगची गोलंदाजीसाठी अजित कडे सातत्याने जांभुरा संघ गेलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात. चांगली गोलंदाजी अजित याची. 11 चेंडू 20 धावांची गरज. पटका फसलाय. अजित पोचत नाहीये तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. नक्कीच चांगली गोलंदाजी अजित याची. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एका धावेवरती समाधानी मानावी लागते.
धावफलकाचा श्री गणेशा होतोय. अमेनी संघाच्या धावफलकावरती लागते 1. अक्षय सबमरीन डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली. जो इंटेंट सुनीलच्या पुढे ठेवला होता अजितने, तो इंटेंट अक्षयच्या समोर ठेवला नाही. सबमरीन डिलिव्हरीचा वापर, वाईडिश लाईन आणि जो टप्पा आहे अजितचा, त्या टप्प्यावरती योग्य गोलंदाजी, परंतु अतिरिक्त बाउन्स दिला नाही यावेळेस चेंडूवरती. विचार विनिमय करून गोलंदाजी आपण पाहतोय अजितची. पुण्याच्या खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, बिट करून जाईल. 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. ओम साई MTC स्पोर्ट्स यावरती आपण लाईव्ह टेलिकास्ट वरती, आपण रिप्ले टेलिकास्ट वरती पाहतोय. काय फटका सजवलाय अक्षय. हाईटचा चांगला वापर, अगदी मिनी हेलिकॉप्टर उडवलं होतं. काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. धावफलक 5च्या घरामध्ये. अजित राऊंड द विकेट येत आहेत. यावेळेस मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि यश देखील येत आहे. चेस्ट लेवलला निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच अक्रॉस द बॅट खेळणं गरजेचं आहे आणि हेच यष्टीरक्षक सातत्यानं येऊन सांगतायत की आडव्या बॅटने खेळून द्या. जो इंटेंट आहे त्याच्या विरुद्ध गोलंदाजी आणि त्याच्या विरुद्ध फटके खेळण्यासाठी भाग पाडलं जात आहे अक्षयला. चांगलं नेतृत्व यष्टीरक्षकाकडून. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू जरूर होता, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येतोय. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक 6 या आकड्यावरती. 6 चेंडू 14 धावांची गरज. कोणावरती विश्वास ठेवला जाईल? भरत कांबळे आहेत, संकेत आहेत. संकेतकडे गेलाय संघ, आणि संकेत ज्या वेळेस गोलंदाजीसाठी आला आहे त्यावेळेस मिडल ऑर्डरला दुसऱ्या षटकासाठी शुभ संकेत घेऊन आलाय संघासाठी. यावेळेस प्रेशर असेल. अक्षय आणि सुनील ही जोडी आज दिवसभरात चांगल्या टच मध्ये आहे, त्यांच्या समोर गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिला बॉल ओव्हर द विकेट. 6 चेंडू 14 धावांची गरज. अक्रॉस द बॅट 1 धाव प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 या आकड्यावरती. 5 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. अतिरिक्त बाउन्सचा वाट बघतायत दोन्ही फलंदाज, परंतु जी अजितने सुरुवात केली होती गोलंदाजीसाठी तीच संकेतने, तीच लाईन आणि तीच उंची ठेवली चेंडूला. जास्त बाउन्स देत नाहीयेत आणि त्यामुळे बॅकफुटला ठेवला आहे दोन्ही फलंदाजांना. हा फटका चांगला आहे, परंतु निश्चित स्वरूपात 1 रन येते. पंचांचा इशारा येतोय. 1 धाव येते. धावफलक 9. पंच तुमचा फायनल डिसिजन कळवायचा आहे. डिक्लेअर आहे. धावफलक 9 या आकड्यावरती. 3 चेंडू 11 धावांची गरज. या चेंडूवरती एक मोठा ह्यूज हिट येणं गरजेचं आहे अमेनी संघासाठी, आणि हा चेंडू एक चांगला चेंडूची वाट पाहतोय तो म्हणजे जांभूर संघ. निर्णायक चेंडू आहे मॅच मधला. 3 चेंडू 11 धावांची गरज. चांगला फटका.
भरत कांबळे यांच्या उजव्या बाजूला चेंडू वन बाउन्स निघून जातोय सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा फलक जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती. 2 चेंडू 7 धावा. बॉल दे जुना बॉल द्या. पलीकडे गेलाय द्या. बॉल द्या वेळ नाही आपल्याकडे. 2 चेंडू 7 धावांची गरज. अक्षय की अजित, अजित की अक्षय, संकेत की अक्षय. ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये सगळ्या खेळाडूंचं, सगळ्या प्रेक्षक मायबापांचं लक्ष दोघांवरती आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जाते की नाही. डाय मारले आहे परंतु पंचांनी विकेट दर्शवले. परंतु एफर्ट्स क्लास होता. जरी अक्षय बाद झाला असेल तरी त्याचा जो एफर्ट्स होता, आपण रिप्ले टेलिकास्ट वरती पाहतोय, संपूर्ण स्वतःला हवेत झोकावून दिलं होतं. यष्टी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु त्याच्या या योगदानाला नक्कीच सॅल्यूट. काय डाय मारली शेवटच्या क्षणाला. आता मात्र 1 चेंडू 7 धावा. एक चांगली फेअर डिलिव्हरी करणं गरजेचं आहे. षटकार जरी आला तरी काही हरकत नाही. या विचारात असेल कळंबादेवी स्पोर्ट्सचा जांभूर हा संघ. एक चांगली डिलिव्हरी. शेवटचा बॉल संकेतचा आणि यावेळेस कासा फरक पडणार नाही. आणि बी ग्रुप मधून फायनलचा मानकरी ठरतोय कळंबादेवी स्पोर्ट्सचा जांभूर हा संघ. आणि थोडासा माघार घ्यावी लागते, ती म्हणजे श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेन या संघाला. तुमचा देखील चांगला खेळ राहील. मी विनंती करतो कारंडेवाडी संघाचे कर्णधार आणि जांभूर संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. टॉस केला जातोय. लक्ष्मण स्मृती चषक 2025. लक्ष्मण